कधी-कधी आयुष्यातील सर्वात अंधाऱ्या रस्त्यांवर आपल्याला असा प्रकाश मिळतो, जो केवळ आपला मार्गच उजळत नाही, तर आपले संपूर्ण ध्येय बदलून टाकतो. ही कथा हरी नावाच्या एका रिक्षा चालकाची आहे, ज्याचे हात कठोर परिश्रमामुळे कठीण झाले होते. पण ज्याचे हृदय मेणापेक्षा मऊ होते. त्याने एका वादळी रात्री एका श्रीमंत व्यावसायिकाचा जीव वाचवला. आणि जेव्हा त्या व्यावसायिकाला त्याच्या दळेपणाचे पैसे द्यायचे होते, तेव्हा हरीने भाड्यात असं काहीतरी मागितलं, ज्यामुळे श्रीमंत व्यावसायिकालाही धक्का बसला. त्याने संपत्ती मागितली नाही, त्याने घर मागितलं नाही. त्याने असा करार केला, ज्याने दोन तुटलेल्या हृदयांना एका अशा उद्देशाने जोडले, जे संपत्तीपेक्षा खूप मौल्यवान होते. चला तर मित्रांनो, त्या वादळी रात्री हरीच्या रिक्षावर स्वार होय आणि त्या प्रवासाला निघूया, ज्याने केवळ जीव वाचवला नाही, तर हजारो जीव वाचवण्याचा पायाही घातला. लखनौ हे नवाबांचे शहर आहे. येथे सकाळी चहाच्या घोटाने आणि अजानच्या आवाजाने सुरू होते आणि रात्री जुन्या कथांच्या खोलीत हरवून जातात. या शहरातील अरुंद आणि जुन्या रस्त्यांमध्ये हरी त्याच्या 3 चाकी रिक्षावर त्याच्या आयुष्याचा भार ओढत होता. 50 वर्षीय हरीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये कठोर परिश्रम आणि दुःखाच्या असंख्य कहाण्या लिहिल्या होत्या. तो गेल्या 30 वर्षांपासून या शहरातील रस्त्यांवर रिक्षा चालवत होता. त्याची रिक्षा जुनी होती, सीट फाटलेली होती, पण हरीचे हृदय सोन्यासारखे होते. प्रत्येक प्रवासी त्याच्यासाठी फक्त भाडेकरू नव्हता, तर एक माणूस होता, ज्याच्याशी तो त्याच्या जगाचा एकटेपणा शेअर करायचा आणि बोलायचा. हरीचे घर गोमती नदीच्या काठावर एक छोट्या वस्तीत होते. छोट्या वसाहतीत होते. एक खोलीचं मातीचं घर, जिथे तो त्याची पत्नी शांतीसोबत राहत होता. त्यांचे जग खूप लहान आणि साधं होतं, पण त्यात एक मोठी शून्यता होती. काळाची धुळही भरून काढू शकत नव्हती अशी वेदना. 10 वर्षांपूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा 8 वर्षांचा मोहन एका आजाराला बळी पडला, ज्याचा उपचार फक्त शहरातील मोठ्या रुग्णालयातच शक्य होता. हरीने त्याचे सर्वस्व विकले. तो दिवस रात्र रिक्षा चालवत असे. त्याने कर्जही घेतलं, पण त्याच्या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले पैसे तो गोळा करू शकला नाही. आणि एके दिवशी उपचाराअभावी मोहन त्याच्या वडिलांच्या मांडीवर झोपला. त्या दिवसानंतर हरी आणि शांती जगणंच विसरले. पण त्यांनी त्यांच्या दुःखाला आपली कमजोरी बनवली नाही. त्यांनी ठरवलं की ते उर्वरित आयुष्य इतरांना मदत करण्यात घालवतील. हरी त्याच्या कमाईचा एक छोटासा भाग काढून झोपडपट्टीतील गरीब मुलांसाठी पुस्तकं आणि भुकेल्यांसाठी अन्नाच्या व्यवस्था करेल, हे त्याचं एक स्वप्न होतं. खूप मोठं स्वप्न. त्याला त्याच्या मुलाच्या नावाने त्याच्या झोपडपट्टीत एक छोटंसं क्लिनिक उघडायचं होतं, जेणेकरून त्याच्यासोबत जे घडलं, जे वाईट घडलं, ते इतर कोणत्याही गरीब मुलासोबत घडू नये. तो त्याच्या रिक्षात एक छोटासा डबा ठेवायचा, ज्यावर मोहनचा दवाखाना लिहिलेला असायचा. दिवसभर कमाई केल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं, तो त्या डब्यात टाकायचा. 10 वर्षात त्या डब्यात फक्त 1,000 रुपये जमा होऊ शकले. पण हरीची आशा जिवंत होती. त्या रात्री जणू लखनौवर आकाश कोसळले होते. मुसळधार पाऊस, जोरदार वारा आणि वीज पडलेली. रस्ते तलावात रूपांतरित झाले होते आणि लोक त्यांच्या घरात लपलेले होते. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. थकवणाऱ्या दिवसानंतर हरी भिजून आपल्या घरी परतत होता. आज त्याला खूप जड वाटत होते, कारण पावसामुळे त्याने जास्त काही पैसे कमावले नव्हते. तो हजरतगंज जवळून जात होता. तेवढ्यातच त्याची नजर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका वृद्धावर पडली. तो एका मोठ्या जुन्या हवेलीच्या गेटबाहेर उभा होता. तो पावसात पूर्णपणे भिजला होता आणि त्याने आपली छाती हाताने घट्ट धरली होती. त्याच्या चेहऱ्यावर असाही वेदनांचे भाव होते आणि त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याच्याजवळ एकही गाडी थांबत नव्हती. कदाचित लोक त्याला एक सामान्य भिकारी समजून दुर्लक्ष करत असतील. हरीने लगेच त्याची रिक्षा त्याच्याजवळ थांबवली. साहेब, काय झालंय? तुमची तब्येत ठीक नाहीये का? त्या वृद्धाने अडचणीने डोळे उघडले. मला रुग्णालयात घेऊन जा. त्याच्या वेदनेने हरीचे हृदय बुडाले. हरीला त्याचा मुलगा मोहन आठवला. त्यालाही श्वास घेण्यास असाच त्रास होत होता. हरीने क्षणभरही वाया घालवला नाही. त्याने त्या म्हाताऱ्याला आधार दिला आणि त्याला त्याच्या रिक्षात बसवले. त्याने त्याच्या फाटलेल्या गमतीने त्याचा चेहरा झाकला. काळजी करू नका सेठजी, मी इथे आहे. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही.
म्हाताऱ्याने घातलेले कपडे महाग होते आणि त्याच्या मनगटावर बांधलेलं घड्याळ सांगत होते की तो खरंच खूप श्रीमंत माणूस आहे. हरीने त्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावर रिक्षा चालवण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरली. पाऊस वाढला होता, रस्ता खराब होता. हरीच्या फुफ्फुसांना श्वास येत होता, पण तो थांबला नाही. तो सतत त्या म्हाताऱ्याशी बोलत होता, जेणेकरून तो शुद्धीवर येईल. सेठजी, डोळे उघडे ठेवा. आपण पोहोचणार आहोत दवाखान्यात. पहा, हॉस्पिटलचे दिवे समोरच दिसत आहेत. तुमच्या मुलांबद्दल विचार करा. सर्व काही ठीक होईल. काळजी करू नका. तो म्हातारा सेठ दामोदर दास होता. तो शहरातील सर्वात मोठ्या आणि वयस्कर उद्योगपतींपैकी एक होता. त्याला वेदना होत होत्या, पण हरीचा आवाज आणि त्याचं धाडस त्याला एक विचित्र दिलासा देत होते. त्याला असे वाटले की जणू काही देवदूत त्याला वाचवण्यासाठी आला आहे. अर्धा तासाच्या प्रवासानंतर, त्या जीवघेण्या संघर्षानंतर, हरिशेठ दामोदर दास यांना शहरातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयाच्या आपत्कालीन दाराकडे घेऊन गेला. त्याने डॉक्टर आणि परिचारिकांना मोठ्याने हाक मारली. सेठजींना ताबडतोब आत नेण्यात आले. हरी बाहेर एक बाकावर बसला. तो पूर्णपणे भिजला होता आणि थरथर कापत होता, पण तो तिथून निघाला नाही. तो वाट पाहू लागला. तो त्या अज्ञात सेठच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागला. सुमारे 2 तासानंतर एक डॉक्टर बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही त्यांना वेळेवर आणले. जर आणखी काही मिनिटं उशीर झाला असताना तर काहीही होऊ शकलं असतं किंवा काहीही घडलं असतं. आता मात्र ते धोक्याबाहेर आहे. हे ऐकून हरीला दिलासा मिळाला. त्याने देवाचे आभार मानले आणि शांतपणे त्यांची रिक्षा घेऊन घरी गेला. त्याने घरी कोणालाही काहीही सांगितलं नाही. ना त्याने पैसे मागितले, ना त्यांचे नाव सांगितले. सेठ दामोदर दास पुढील काही दिवस रुग्णालयातच राहिला. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्याने त्यांच्या मॅनेजरला फोन केला आणि त्या रिक्षा चालकाला शोधण्याचा आदेश दिला. तो म्हणाला की त्या माणसाने माझे प्राण वाचवले आहेत. त्याला शोधा आणि माझ्याकडे घेऊन या. त्याच्या दयाळूपणाबद्दल मी त्याला बक्षीस देऊ इच्छितो. मॅनेजरने शहरातील सर्व रिक्षा स्टँडवर चौकशी केली. त्याला शोधलं, पण हरी काही सापडला नाही. सेठ दामोदर दासला वाटू लागले की कदाचित तो त्या देवदूताला पुन्हा कधी भेटूच शकणार नाही. पण नशिबाने काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. एक आठवड्यानंतर जेव्हा हरी त्याच हॉस्पिटलच्या बाहेर राईडची वाट पाहत होता, तेव्हा सेठच्या मॅनेजरने त्याला ओळखले. तो हरीला सेठ दामोदर दासच्या आलिशान खाजगी खोलीत घेऊन गेला. एवढी मोठी आणि स्वच्छ खोली पाहून हरी घाबरला. सेठ दामोदर दास बेडवर बसलेला होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर कमकुवतपणाऐवजी खोल कृतज्ञता होती. त्याने हरीला बसण्यास सांगितलं. हरी एका कोपऱ्यात संकोच करीत उभा राहिला. माझ्या शेजारी ये, सेठ हळू आवाजात म्हणाले. तुम्ही त्या दिवशी माझा जीव वाचवलात. तुमच्या या उपकाराची मी कधी परतफेड करू शकत नाही. खूप माझे मोठे उपकार झाले माझ्यावर. हरीने हात जोडले. शेठजी, मी कोणतेही उपकार केले नाहीत. मी फक्त माझं कर्तव्य केलं. सेठ म्हणाले, नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्यापेक्षा जास्त केलं. मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे? तुमचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचे मला पैसे द्यायचे आहेत. त्यांनी त्यांचे चेकबुक काढले आणि ते हरीकडे वाढवले. त्यावर तुमच्या आवडीची रक्कम भरा. एक नवीन घर, तुमच्या पत्नीसाठी दागिने, तुमच्या मुलांसाठी शिक्षण. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला इतके पैसे देईन की तुमच्या 7 पिढ्यांना रिक्षा चालवण्याची गरज पडणार नाही. हरीने त्या कोऱ्या चेककडे पाहिलं. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर त्याची गरिबी, त्याची लाचारी, त्याच्या गरजा आणि त्याच्या पत्नीचा चेहरा चमकला. खूप काही करता येण्यासारखं होतं. जर त्याला हवं असतं तर तो त्यावर लाखो रुपये भरू शकला असता आणि त्याच्या सर्व समस्या संपवू शकला असता. पण मग त्याला त्याच्या मुलाचा मोहनचा निष्पाप चेहरा आठवला आणि मोहनसाठी त्याने पाहिलेलं स्वप्न. त्याने अतिशय नम्रतेने तो चेक सेठकडे परत केला. सेठजी, मला तुमची संपत्ती नको आहे. सेठ दामोदर दास आश्चर्यचकित झाले. तुम्हाला पैसे नको आहेत का? मग तुम्हाला काय हवं आहे? हरीचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला,
शेठजी, जर तुम्हाला खरोखरच मला काही द्यायचं असेल ना, तर एका गरीब वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. कसले स्वप्न? सेठजीने उत्सुकतेने विचारलं. हरीने त्याचे अश्रू पुसले आणि मग त्यांच्या थरथरत्या आवाजात त्याने त्याच्या मुलाची मोहनची संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे तो त्याच्या मांडीवर एका छोट्या आजाराने कसा मरण पावला. त्याने त्या छोट्या पेटीबद्दल आणि त्याच्या दवाखान्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, सेठजी, जी मी संपत्तीचं काय त्या संपत्तीचं मी काय करू? ते माझ्या मुलाला परत मी आणू शकत नाही. पण जर तुमच्या मदतीने माझ्या कॉलनीत एक छोटासा दवाखाना उघडला गेला ना, जिथं गरीब मुलांना मोफत उपचार मिळतील, तर कदाचित मोहनसारख्या आणखी मुलांना मृत्यूपासून वाचवता येईल. जर तुम्ही हे करू शकलात तर ही माझ्यासाठी सर्वात मोठी किंमत असेल. हे माझं भाडं असेल. हे ऐकून शेठ दामोदर हसला. धक्का बसला त्यांना. ते अवाक झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठमोठे सौदे केले होते. त्यांनी लोकांना पैशांसाठी गिरगिटासारखे रंग बदलताना पाहिले होते. पण आज एक गरीब रिक्षा चालक, ज्याला तो काही लाखो रुपये देऊन खरेदी करण्याचा विचार करत होता, तो त्याच्याकडून हजारो मुलांचा सौदा करत होता. त्याच्या मागणीत काहीही नव्हतं. फक्त आणि फक्त इतरांसाठी वेदना होत्या. एक तळमळ होती. एक प्रेम होतं. सेठ दामोदर दास त्यांचे कठोर डोळे ओले झाले. ते खुर्चीवरून उठले आणि हरीकडे आले. आजपर्यंत मला असं वाटतं की माझ्याकडे खूप संपत्ती आहे. मी खूप श्रीमंत आहे. मी काहीही खरेदी करू शकतो. पण आज तुम्हाला खरी संपत्ती काय असतं हे समजावून सांगितलंस. तूच खरा श्रीमंत आहेस हरी. मी तुझ्यासमोर खूप गरीब आहे. मग सेठ दामोदर दास यांनी एक सत्य सांगितलं, ज्याने हरीलाही धक्का बसला. तो म्हणाला, हरी, मी तुझं दुःख समजू शकतो, कारण मी देखील एक दुर्दैवी व्यक्ती आहे, ज्याने माझी भरपूर संपत्ती असूनही माझा एकुलता एक नातू गमावला आहे. त्यालाही असाच आजार होता आणि माझे सर्व पैसे, सर्व मोठे डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. त्या दिवसापासून मी जगणं बंद केलं होतं. पण आज तू मला पुन्हा जगण्याचे कारण दिलं आहेस. सेठ दामोदर दास यांनी ठरवलं. तो म्हणाला, हरी, तू एका छोट्या दवाखान्याबद्दल बोलत आहेस ना? मी तुझ्या मुलाच्या मोहनच्या नावाने या शहरात सर्वात मोठं बाल धर्मादय रुग्णालय बांधेन. एक रुग्णालय जिथे पैशाअभावी कोणत्याही मुलाचा उपचार थांबणार नाही. त्या ठिकाणी त्यांचे उपचार होतील आणि तू हे रुग्णालय चालवशील. हरी, तूच त्याचे मुख्य विश्वस्त असशील, कारण या कामासाठी आम्हाला डॉक्टर किंवा व्यवस्थापनाची गरज नाही, तर तुझ्यासारख्या उदात्त आणि संवेदनशील हृदयाची व्यक्तीची गरज आहे. त्या दिवसानंतर लखनौ शहराने एक नवीन इतिहास घडवताना पाहिलं. सेठ दामोदर दास यांनी त्यांच्या अर्ध्याहून अधिक मालमत्तेचा त्या रुग्णालयाच्या बांधकामात खर्च केला. काही वर्षात गोमती नदीच्या काठावर एक भव्य मोहन बाल रुग्णालय उभारले. हरी आता रिक्षा चालवत नव्हता, तर तो त्या रुग्णालयाचा संचालक होता. दररोज तो त्या मुलांची सेवा करत असे, ज्यांच्या चेहऱ्यावर तो सतत त्याच्या मोहनचे हास्य पाहत असे. सेठ दामोदर दास यांनी आपला सर्व वेळ त्याच रुग्णालयात घालवला. दोन वडील, ज्यांनी आपली मुलं आणि एकाने नातू गमावला होता, आता ते हजारो मुलांचे वडील बनले होते. तर मित्रांनो, ही होती हरी आणि सेठ दामोदर दास यांची कहाणी. ती आपल्याला शिकवते की दयाळूपणाची किंमत नसते. जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखाला स्वतःचं दुःख बनवता, तेव्हा नशीब तुमच्या पायाशी सर्व काही ठेवते, जे तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसेल. तर मग मित्रांनो, जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल ना, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कहाणी लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मानवतेचा आणि सेवेचा हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. आणि अशाच आणखी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.